ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. पंथराजाचे महात्म्य भाग 2. ओव्या आहेत 155 आणि 156. ज्ञानदेव पंथराजाचे महात्म्य सांगत आहेत. भगवान शंकर या मार्गाचे यात्रेकरू आहेत असे सांगितल्यावर आता साधक या मार्गाने कशी वाटचाल करतो ते ज्ञानदेव सांगतात. तीही आत्मबोधाचेनी उजुकारे, धाव घेतली एकसरे, की येर सकळ मार्ग निदसुरे सांडूनिया. त्यांनी इतर सर्व अज्ञानाचे मार्ग टाकून आत्मज्ञानाच्या सरळ मार्गाने एकसारखी धाव घेतली. पाठी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध जाहाले, आत्मविद थोरावले येण्याची पंथे. नंतर महर्षी याच मार्गाने साधकाचे सिद्ध झाले व याच मार्गाने आत्मज्ञान रूपी पुरुष महत्व पावले. या पंथराजाने जात असता योगीजनांनी कोणती काळजी घेतली ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की त्यांनी इतर सर्व आडमार्ग टाकून देऊन त्यांनी आत्मानुभवाच्या सरळ मार्गाने मार्गक्रमण केले. एकाच ध्येयाप्रत जाण्यासाठी अनेक मार्ग असतात. पर्वत शिखरावर अनेक मार्गाने जाता येते. काही वाटा जवळच्या असतात, काही चढाच्या असतात, काही सरळ पायऱ्यांच्या असतात, तर काही वाटेत लागणाऱ्या वनात हरवून जाणारे असतात. ज्याला पर्वत शिखरावर लवकर आरूढ व्हायचे असते त्याने इतर आडवाटा टाकून योग्य मार्ग पकडण्याची आवश्यकता आहे. अंतिम ध्येय गाठण्यासाठी सदाचाराचे जसे मार्ग आहेत तसेच वामाचाराचेही मार्ग आहेत. म्हणून पहिली गोष्ट त्याला आचरणात आणावी लागते ती म्हणजे योग्य रस्ता निवडणे. योग्य रस्ता निवडल्यावर सुद्धा मार्ग अडवणाऱ्या अनेक गोष्टी असतात. ध्यानात विघ्न निर्माण करणाऱ्या गोष्टी म्हणजे भूक, तहान, एका जागेला जास्त वेळ बसता न येणे वगैरे प्राथमिक अवस्थेत सतावणाऱ्या गोष्टी. तर ध्यान जसे जसे गाढ होऊ लागेल तसे तसे त्याला भुलवणाऱ्या सिद्धी योगी मनुष्याचा मार्ग रोखून धरतात. दुसऱ्याच्या मनातील विचार ओळखणे, वाचा सिद्धी वगैरे प्राथमिक अवस्थेतील सिद्धी किंवा अणिमा, लघिमा वगैरे अष्टमहासिद्धी प्राप्त झाल्या की योगी त्या सिद्धींना बोलून आपल्या मार्गापासून भ्रष्ट होण्याची शक्यता असते. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की हे सगळे आडमार्ग सोडून आत्मानुभवाचा सरळ मार्ग योग्याने धरलेला असतो. योग मार्गाने सिद्धी मिळवण्याचा त्याचा उद्देश नसून आत्मैक्य प्राप्त करणे हा त्याचा उद्देश असतो. ऋषी मुनी याच मार्गाने साधकाचे सिद्ध होतात असे पुढे ज्ञानदेव म्हणतात. बद्ध, मुमुक्षु, साधक व सिद्ध अशा मनुष्याच्या 4 अवस्था आहेत. बद्धावस्थेत मनुष्याला विषय प्रिय असतात. खरा देव कोणता त्याची ओळख करून घेण्याची त्याची इच्छाच नसते. परमार्थाचा अनादर, प्रपंचाचा अत्यादर, संसार भार जोजार या नाव बद्ध. सर्व काळ ध्यान करी द्रव्यदारा प्रपंचाचे अशी त्याची अवस्था असते. पण जेव्हा सुखदुःखांनी तो पोळला जातो तेव्हा त्याला पश्चाताप होतो व या संसारातून मुक्त होण्याची इच्छा निर्माण होते. देहाभिमान, कुळाभिमान, द्रव्याभिमान, नानाभिमान सांडूनी संत चरणी अनन्य या नाव मुमुक्षु. संसाराची असारता कळून येते व मोक्षाची इच्छा निर्माण होते. अशा मनुष्याला मुमुक्षु असं म्हणतात. एकदा मोक्षाची इच्छा निर्माण झाली की मग तो प्रत्यक्ष साधनाला आरंभ करतो. त्याला साधक म्हणतात. देह बुद्धी विवेके वारी, आत्मबुद्धी सदृढ धरी, श्रवण मनन केलेची करी या नाव साधक. परती सारून उपाधी, असाध्य वस्तू साधने साधी, स्वरूपी करी दृढ बुद्धी या नाव साधक असं समर्थाने म्हटलेलं आहे. नंतर साधना मार्गाने चालत असता जो अंतिम ध्येयापर्यंत पोहोचतो त्याला सिद्ध असं म्हणतात. साधू वस्तूनी होऊन ठेला, संशये ब्रह्मांडा बाहेरी गेला, निश्चय चळेना ऐसा झाला या नाव सिद्ध. स्वरूप होऊन राहिजे या नाव सिद्ध बोलीजे, सिद्ध स्वरूपीच साजे सिद्धपण. साधक साधना करत करत ब्रह्मैक्य जाणून घेतो. परब्रह्माशी पूर्ण ऐक्य पावतो, तो सिद्ध. योग मार्गाने साधक असा साधकावस्थेतून सिद्धावस्थेप्रत जातो. याच योग मार्गाने आत्मज्ञानी पुरुष श्रेष्ठत्व पावतात असं ज्ञानदेवाने सांगितलेलं आहे. ज्या पुरुषांना आत्मज्ञान झालेले असते ते आत्मज्ञानी. योगाभ्यास न करताही
तत्वमत्स्यादी लक्ष्यम या महावाक्याच्या बोधाने सच्चिदानंद आत्मस्वरूप आहे असे ज्ञान होते. पण असे ज्ञान झाले तरीही बाह्य विषयांचा बोध होऊन मन विषयाकार होण्याची शक्यता असते आणि मन विषयाकार झाले की आत्मस्वरूपाची विस्मृती होते. म्हणून त्यामुळे त्यांचे ज्ञान अनुमानिक आणि अदृढ असते. बाह्य विषयांचा विसर पडून केवळ ब्रह्मैक्याचे ज्ञान सतत व्हावयास हवे. तसा अनुभव योगाभ्यासाने साक्षात येऊ शकतो. ज्ञानदेव या पंथराजाचे आणखीही महात्म्य सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.